हाथों पे मेहंदी उसने लगा रखी थी, हमने भी डोली सजा रखी थी, हमें मालूम था वो बेवफा निकलेगी। हमें मालूम था वो बेवफा निकलेगी, इसलिए उसकी छोटी बहन पहले से फंसा रखी थी। मान्यवरांचं व्यासपीठावर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन देत असते। वेगवेगळ्या स्पर्धा, वेगवेगळे उपक्रम आणि ह्या नाविन्यपूर्ण उपक्रमामधून विद्यार्थ्यांचा व्यक्त असेल। महासत्ता म्हणून भारत उभा कसा असेल तर तो महाभारत म्हणून आपल्या देशाला उभं करायचं असेल तर विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कलागुणांना, त्यांच्या सृजनशीलतेला, त्यांच्या कल्पकतेला आणि त्यांच्या नवनिर्माण शक्तीला चालना देणं गरजेचं आहे। तोच खऱ्या अर्थानं भारत उभा राहू शकतो आणि त्याच उपक्रमाचा हा एक भाग आहे। आणि अशा कार्यक्रमासाठी अनेक महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांनी चांगला भरघोस असा इथे कधी झोपू देत नाही आणि जोपर्यंत आपलं स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत थांबायचं नाही। आणि असंच एक गोड स्वप्न घेऊन ही उद्याची कलाकार मंडळी आज आमच्या महाविद्यालयामध्ये आलेली आहे। यातनच उद्याचा कलावंत, उद्याचा कलाकार तयार होणार आहेत आणि ही दिंडोरीची माती नाना ही कलावंतांची माती आहे। म्हणजे वाघेरे चित्रपटाचा जो काही डायरेक्टर आहे तो आपल्या दिंडोरीच तालुक्यामधला आहे की सामान्य गावामधला तो विद्यार्थी समीर पाटील म्हणून आज एक मोठ्या चित्रपटांचं दिग्दर्शन तो व्यक्ती करतो आणि ही खरं म्हणजे कलाकारांची भूमी आहे, कलावंतांची भूमी आहे। आणि अशा या भूमीमध्ये युवा स्पंदन सारख्या स्पर्धा होणं ही फार महत्त्वाची घटना आहे। यातूनच उद्याचे कलावंत, कलाकार निर्माण होणार आहे हे निश्चित। यानंतर राजांचं शिरतला आमच्या रक्ताचा रंग एकाच भगवा। आणि याच्यातून निवड होऊन विभागीय स्पर्धा पुढे नाशिकमध्ये ना सर, नाशिकला होईल आणि त्याच्यातून मग विद्यार्थ्यांचं निवड केली जाईल। कारण आज प्रथम प्राथमिक स्वरूपाची फेरी आहे आणि या ठिकाणी आपल्या वणीत होईल आणि आपल्याला एक आनंदाची गोष्ट आहे की आपल्या वणीच्या महाविद्यालयात ही स्पर्धा चालू होते। ही स्पर्धा साधारण 2000 पासून आपल्या महाविद्यालयाने या संस्थेने चालू केली। या विद्यार्थ्यांना कलागुण, शैक्षणिक याच्यातून आपल्या कला पण बाहेर आल्या पाहिजे। युवकांनी सहभाग घ्यावा असा उद्देश असतो, परंतु आज कॉलेज आणि एवढी मोठी संख्या, मला वाटतं एक दिंडोरी आणि वणीमध्ये 4-5 हजार विद्यार्थी कॉलेजमध्ये, बरोबर आहे? त्याच्यापैकी युवक किती? 70%, बरोबर आहे? 70% म्हणजे किती होते ती? 70 कोटी, बरोबर आहे? 70 कोटीच्या 70% लोकांना नोकरी करायची, बरोबर आहे? शिक्षण घेऊन मान्य आहे ना? 70%चे आता इथं उपस्थित असणाऱ्या 70% लोकांना आपण सॅम्पल घेतलं ना नोकरी करायची, म्हणजे किती होतं? साठी 49 कोटी लोकांना काय पाहिजे? राहतात नोकरी, बरोबर आहे ना? इकडे काय गरज नाही, इकडे छोकरीची गरज नाही, नोकरीची गरज नाही, डोकंच नाही तर माहिती कोणाला डोकं असं आपण काय करतो याचं भान आपल्याला राहील। माझ्या सर याचा वापर करतो आपण किती? काय 9 नोकऱ्या, 9 लाख, थोपू नका तो उच्च प्रकारचा राजकारणी पाहिजे। कोणचं सरकार आपल्या इथंच मतदान करतात नाही, कोणचं आपल्या तोट्याचं। म्हणून जगात शिक्षकाला एकच प्रकारचं ज्ञान लागतं, इंजिनियरला एकच प्रकारचं ज्ञान लागतं, पण शेतकरी हा शास्त्रज्ञ पाहिजे, त्यात तो पैलवान पण पाहिजे। सर्व प्रकारचं ज्ञान हे शेतकऱ्याला लागतं, तेव्हा शेती चांगली होती, तेव्हा उद्योग चांगला होतो, तेव्हा चांगला उद्योजक माणूस बनतो।
कुठला उद्योग घ्यावा. उद्योग उभा करत असताना इमारत बांधावं लागतील, मशीन पण बसवावं लागतं, कम्युनिकेशन पण लागतो, तो शिक्षक पण लागतो, तो सर्व प्रकारचं ज्ञान उद्योजकाला लागतं. आणि सर्वात महत्वाचा घटक जर तो बनत असेल तर तुमच्यातून बनतो आणि या कार्यक्रमातून बनतो. आणि म्हणून हा कार्यक्रम काय, त्याच्यासाठी आपण सर्व खेळांमध्ये सुद्धा शिकण्यासारखे, क्रिकेटमध्ये सुद्धा शिकण्यासारखे. काही लोक क्रिकेट करण्यात असं बघतात का, क्रिकेटचा कसोटी आणि वनडे याच्यात सुद्धा फरक असतो. आणि या खूप गोष्टी ज्याच्यावरती युवकांनी त्या ठिकाणी पुढे आला पाहिजे. आपला वेळ कुठे चालला, ज्याला वेळेचं महत्व कळालं त्याला सर्व कळालं. आपली वेळ, तुम्ही या ठिकाणी बसलेले, कोणीतरी काहीतरी बोलत होतो, प्रत्येक ठिकाणी या ठिकाणचा वक्ता, हे दोघं जण परीक्षक या ठिकाणी आलेले, यांच्या मुखातून जे निघल, आपल्या शिक्षकाच्या मुखातून जे निघल ते त्यांनी मिळवलेल्या अनुभवातून फार मोठं असतं. आपलं शाळेमध्ये यायचं वय असून आपण येत नाही, आपण पालकांना फसवतो, आपण आपण स्वतःची फसवणूक करतो. या ठिकाणी बसलं तर 4 शब्द ऐकायला, चुकीचे असतो बरोबर असतो, ऐकायला पाहिजे. शाळेमध्ये आल्यानंतर प्रामाणिकपणे, ज्याच्या प्रामाणिकपणे तोच यशस्वी होतो, ज्यांनी थपाथपा मारले तो कधीच यशस्वी होत नाही. आणि म्हणून आपल्याला जर सर्वतोपरी ज्ञानाचा माणूस तयार व्हायचा असेल तर अशा कार्यक्रमांमध्ये आपण ताकदीने भाग घेतला पाहिजे. आपण प्रत्येकाने त्या ठिकाणी आपलं योगदान दिलं पाहिजे, तरच उद्याचा आपण देशाचा चांगला नागरिक घडू शकतो. आणि म्हणून प्राथमिक उद्घाटन सोहळा पार पडत आहे. या उद्घाटन सोहळ्याला उद्घाटक आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष असणारे, आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणारे आणि विशेष म्हणजे ज्यांच्या भाषणामध्ये कधी टू वे कम्युनिकेशन असतं, ते कधी एकेरी भाषण नसतं, ते विद्यार्थ्यांशी नेहमी टू वे कम्युनिकेशन करत असतात, असे आमचे मराठा विद्याप्रसारक समाजाचे संचालक प्रवीण नाना जाधव हे आले आणि त्यांनी कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारलं. मी महाविद्यालयाच्या वतीने त्यांचं आभार मानतो. त्यांच्यासमोर एक पुस्तक येते रहस्य म्हणून, लॉ ऑफ अट्रॅक्शन. आपण ते वाचलं पाहिजे. त्याच्यामध्ये असं एक मी एक तत्व ठेवलं तर आपण त्या दृष्टीने मार्गदर्शन हे करत असतो व आपण त्या वाटेला आपण चालत असतो. त्यांनी फक्त ठेवलं मला नंतर शिक्षक व्हायचे. त्यांनी 12वी पास झाले, 15वी पोस्ट ग्रॅज्युएशन झाले, PhD पण झाली. विथ काय झाले, किती पेमेंट आहे, 88,000 रुपये दोन्ही भावांना आज पाहिजे. पण हे सांगण्याचं एवढंच दृष्टिकोन आहे का या स्पर्धेमध्ये आपण भाग घेतला पाहिजे. एकाच नाही, 2-3 मध्ये घ्या, पण घ्या. नाना मला इथे बोलायची मी संधी दिली, त्याच्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. हो क्या राम मोहब्बत, क्यों पीते हो नफरत का प्याला, क्यों पीते हो नफरत का प्याला, अपना तो हर जाम मोहब्बत. उद्या दुपारी ये घरी. म्हणाली नाव डोंट वरी, उद्या दुपारी ये घरी. तिच्या घरची दुपार मस्त गेली. मन में लड्डू फुटा. तिच्या घरची दुपार मस्त गेली. तिने शिकवलेली कोंडीने फक्त केली. तिच्या घरची दुपार मस्त गेली. तिने शिकवलेली कोंडीने फक्त केली. लगेचच ती म्हणाली नाऊ डोंट वरी, नाऊ डोंट वरी, नाऊ डोंट वरी, उद्या दुपारी ये घरी. परत एकदा म्हणाली नाऊ डोंट वरी, उद्या दुपारी ये घरी. तिच्या घरची दुपार मस्त गेली. तिने शिकवलेली कोंबडी मी फक्त केली. लगेचच अजून ती म्हणाली एक प्रश्न सुटला चुटकी सरशी मिटला. एक प्रश्न सुटला चुटकी सरशी मिटला. तुझं टक लावून पाहणं मला काही रुचत नव्हतं. आणि बर्फीव झालेल्या कोंबडीचं काय करावं हे सुचत नव्हतं. हाथों पे मेहंदी उसने लगा रखी थी, हमने भी डोली सजा रखी थी, हमें मालूम था वो बेवफा निकलेगी. हमें मालूम था वो बेवफा निकलेगी, इसलिए उसकी छोटी बहन पहले से फंसा रखी थी. वरून त्यांचंच घोडं टाईट असतं.
शकता आता आमच्या कॉलेजला मेहंदीची स्पर्धा चालू आहे. तर अशा प्रकारे मेहंदीची स्पर्धा चालू आहे. तर तुम्हाला मी दाखवतो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एकदम सुंदर अशी मेहंदीची स्पर्धा चालू आहे. या ठिकाणी एकदम सुंदर मेहंदी अशी काढलेली आणि या ठिकाणी चित्र काढण्याची स्पर्धाही चालू आहे. अतिशय चांगल्या प्रकारे असे मुलं चित्र काढत आहे आणि या ठिकाणी एकदम सर्वात अतिशय उत्तम असं चित्र काढलेलं या ठिकाणी एकदम चांगलं आणि अशा प्रकारे एकदम सुंदर रांगोळीची स्पर्धा. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी रांगोळीची स्पर्धा या ठिकाणी चालू आहे आणि अतिशय सुंदर अशा छान छान रांगोळ्या काढलेल्या बघू शकता. या ठिकाणी सर्व कार्यक्रमाची तयारी चालू आहे. अशा प्रकारे वाद्य वाजवण्याची तयारी चालू आहे. त्यानंतर मी घरी निघालो होतो तितक्यात मला हे छोटेसे लहान भाऊ भेटले आणि ते बोलत होते की आमचा व्हिडिओ बनव आणि त्यानंतर मी त्यांचा व्हिडिओ बनवला. त्यांनी अतिशय एकदम छान प्रकारे असं त्यांनी मला वाजून दाखवलं आणि एकदम एंटरटेनमेंट केला त्यांनी आणि जाता जाता एकच संदेश देऊन गेले की मूर्ती लहान आणि कीर्तिमान. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.